आपल्याला पूर्ण करायचं आहे. भलेही एकाचं झालं तरी ते आपल्या दोघांचं झाल्यासारखं आहे. तो म्हणला की मी हळूहळू येतो, तू पुढे जा. आणि मग त्यातला एक पार्टिसिपंट आणि मी घेळगणीमधून पळत पळत मी त्याच्या मागे रन करत करत करत, त्याचा पेस एवढा होता की तो मला मॅच होणार नव्हता. मग खाली बट्टी गावाच्या अलीकडे आल्यानंतर त्याला म्हणलं तू तुझ्या पेसने पळ, मी माझ्या पेसने पळतो. मग त्याचबरोबर मला पण काय माहीत, पण मी पण चालू केलं. म्हणजे पळायचो परत चालायचो, पळायचो चालायचो. एखादा स्पर्धक दिसला पळत असेल मग त्याला जस्ट फॉलो करायचं आणि परत थांबायचं. पळायचं चालायचं, पळायचं चालायचं, पळायचं चालायचं, असं करत 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 के रिसॉर्ट, जो की 6 किलोमीटरचा लूप आहे. वेल्ल्यापासून के रिसॉर्टला यायचं असतं आणि के रिसॉर्टपासून परत वेल्ल्याला जायचं असतं. तर त्या के रिसॉर्टपाशी गेलो, त्यांना सांगितलं की मी आलेलो आहे. प्रत्येक पॉईंटला आपल्याला नोंदणी करावी लागते की ह्या पॉईंटला तुम्ही आलाय. म्हणजे त्यांना ते कन्फर्म होतं की हा पार्टिसिपंट इथून पुढे गेलाय. त्यांना सांगितलं असं असं आहे, माझा हा शेवटचा लूप राहिला होता, मी आता इथून वेल्ल्यामध्ये जाणार आहे आणि परत येणार आहे. ते पण हसले, ते म्हणले तुमच्या जिद्दीला सलाम. आणि तिथून पुढे मी आलो वेल्ल्यामध्ये. 4:44-45 झाले होते. आणि तिथे पोचल्यानंतर मी परत लूप मारायला सुरुवात केली. आता अंगामध्ये तेवढा त्राण राहिलेला नव्हता की हा रन करून आपण करूया. आणि तसं पाहायला गेलं तर नॉर्मल जर तुम्ही चालला तर एका तासामध्ये 4-4.5 किंवा स्पीडी वॉक केला तर 5 किलोमीटर वॉक करू शकता. पण तुम्हाला जर हे 6 किलोमीटर 1.25 तासात जायचं असेल तर नॉर्मल चालून फायदा नाही, ते होणार नव्हते. तुम्हाला स्पीडी वॉकच करावा लागणार होता. तर तुम्ही ते कट टू कट करू शकता. आणि तिथून मी स्पीडी वॉक करण्याचं ठरवलं, कारण की तेवढा त्राण अंगामध्ये नव्हता रन करण्यासाठी. आणि मग एकदम स्पीडी वॉक चालू केला. आणि 1-1.5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर सचिन दादा मला भेटला. तो म्हणला अरे कुठे चालला परत, चल आमचे फोटो काढायला, आमचा व्हिडिओ काढायला, कुठे चालला चल. त्याला सांगितलं की नाही, मला हा 100 किलोमीटर पूर्ण करायचाच आहे, तुम्ही पुढे जा, मी 6 वाजायच्या आतमध्ये तिथे पोचतो. मग ते क्रॉस झाले. मला पुढे मी रस्त्यावर एकटाच, आणि जे येत होते ते म्हणत होते ए यार हा तू का चाललाय परत. सगळ्यांना तोच प्रश्न पडायचा. आणि आता मी म्हणलं किती जणांना सांगावं, कारण की ऑर्गनायझरच्या गाड्या सगळ्या येत होत्या वेल्ल्याच्या दिशेने. आणि मी 1-2 गाड्यावाल्यांना सांगितलं की असं असं, पण आपली स्टोरी किती सांगणार त्यांना. सांगायचो की मी आलो. एक गाडी तर जायलाच तयार नाही. म्हणजे त्यांना क्रॉस झालो मी, त्यांना म्हणलं मी के रिसॉर्टपाशी जाऊन आलो. आणि त्यांना क्वेश्चन पडला की हा परत का चाललाय. ते पुढे जायलाच तयार नाही. मी पाठीमागून त्यांना म्हणतो अरे जावा तुम्ही जावा, मी आलो. त्याच्यानंतर के रिसॉर्टच्या तेवढं एक 500 मीटर अलीकडे आल्यानंतर त्या पॉईंटवर जे काका होते 2 जण ते भेटले. आणि ते भेटल्यानंतर मग ते परत म्हणले यार तू चिकटच आहेस, तू आलाच परत. मग के रिसॉर्टला गेलो आणि तिथे एक मस्त सेल्फी काढला आणि परत वेल्ल्याच्या दिशेने आगेकूच केली. आता शेवटचे 3 किलोमीटर राहिले होते आणि 35 मिनटं माझ्याकडे होते. के रिसॉर्टला 5:25 पोहोचलो. आणि त्या 35 मिनटामध्ये 3 किलोमीटर क्वाईट पॉसिबल होतं. स्पीडी वॉक रन करायला गेलं तर होतच नव्हता माझ्याकडून. रन करायला घेतलं की परत म्हणजे क्रॅम्प्स वगैरे, फुल पेन अंगामध्ये, बॉडीमध्ये. आणि त्याच दिशेने येत होतो, जवळ येत होतो. आणि शेवटचे 15 मिनटं राहिले होते आणि 1 किलोमीटर अंतर राहिलं होतं. 12-15 मिनटं असतील. एक पॅच असा आला की लिटरली म्हणजे मी 5-6 सेकंदासाठी असं वाटलं की झोपेत चालतोय. म्हणजे चाललोय आणि एकदम जागा झालो, अरे कुठे आलोय. सो लिटरली ह्या मुवमेंट आल्या होत्या ह्या ट्रेलरमध्ये. आणि जसं जवळ जात होतो तशी धडधड परत एकदा वाढायला लागली. परत तेच आठवलं बोतोंडे किंडीमधलं. शेवटच्या 30 सेकंदाच्या आधी मी तिथे पोचलो होतो. घड्याळाकडे पाहत होतो, सगळं पाहत होतो. आणि शेवटचे 2 मिनटं राहिले होते. 100 मीटर अंतर दिसतंय, 100-150. आणि तिथून जे ऑर्गनायझर होते ते पण मला मोटिवेट करत होते. त्या रोडच्या तिथे थांबले होते. येस
पळा लवकर पळा लवकर पळा लवकर. आणि अक्षरशः जेवढी अंगात ताकद होती ती एकवटून मी पळालो. आणि त्या फिनिश लाईनला 6 वाजायच्या आधी काही सेकंदच राहिले असते तेव्हा मी पोचलो. सगळ्यांनी तिथे टाळ्या वाजवल्या, सगळं झालं. आणि त्यांना सांगितलं थांबा मी DNF आहे. टाळ्या नका वाजू. हा रन मी माझ्या स्वतःसाठी केला इथला पुढला. आणि अशा पद्धतीने हा 100 किलोमीटरचा पहिला ट्रेल रन माझा झाला. पहिला एक्सपिरियन्स होता. तो आय वॉज DNF. ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तसा नाही झाला. पण नक्कीच ह्या ट्रेल रनमधून जे शिकायला मिळालं ते खूप काही शिकवून गेला हा ट्रेल रन. म्हणजे तुमचं जे प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंगमध्ये हे पण आणायला पाहिजे की क्रॅम्प्स येऊ शकतात, त्रास होऊ शकतो. कधी कधी कसं असतं, वेळ आली तर तुम्हाला क्विट पण करता आलं पाहिजे. माउंटेन्समध्ये इमोशनल राहून फायदा नाही आहे. कारण की तुमचा स्वतःचा जीव पण महत्त्वाचा आहे तेवढा. कारण की तुम्ही सलामत असाल, सर सलामत तो पगडी 50. सो तुम्ही सलामत असाल तर पुढचा ट्रेल रन करू शकता. त्याच्यामुळं येस, काही ठिकाणी असं वाटलं की नाही होत पूर्ण तर डेफिनेटली म्हणजे क्विट करणं इट नॉस हे तुम्ही हार पत्करली. पण येस, त्या खडतर परिस्थितीमध्ये कसं तोंड द्यायचं, त्यातून काय चांगलं होऊ शकतं. म्हणजे ठीक आहे 53 किलोमीटर कट ऑफमध्ये नाही झाला, पण पुढचे 100 किलोमीटर आपण करू शकतो का, तेवढी एनर्जी आहे का, हे सगळं ॲनालिसिस मला करता आलं. आणि एंड ऑफ द डे मी ते पूर्ण पण केलं, त्याचं समाधान आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी शिकलो ह्याच्यातून. आणि ह्याच्यासाठी जी तयारी करावी लागते ती कितपत झाली होती माझी, कशी झाली होती, पूर्ण झाली होती का नव्हती, किंवा कशा पद्धतीने आपण रेडी झालं पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे ह्या ट्रेनिंगसाठी, हे आपण मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असा होता SRTL. तिथे गेल्यानंतर मस्तपैकी मेडल मिळालं. फिनिशर बॅच जो देत होता तो नाही मिळाला, कारण की आधी मी DNF होतो. पण येस, मेडल मिळालं, छान वाटलं. थंडी एवढी जबरदस्त होती मित्रांनो, लिटरली मी शेवटी 3 किलोमीटर राहिले होते. एक हात माझा खिशातमध्ये होता आणि एक हात बाहेर होता. स्टिक होती एका हातामध्ये आणि एक हात माझा खिशात होता. एवढी भयानक थंडी होती, लिटरली जबरदस्त थंडी होती. आणि जोपर्यंत चालत होतो तोपर्यंत काय वाटलं नाही थंडीचं. पण जेव्हा तिथे पोचलो तेव्हा कळलं की थंडी किती प्रचंड आहे. तिथे गेल्यानंतर उत्सुकता लागली की माझ्यासोबत जे 2 पार्टिसिपंट होते आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधले, त्यांचा वेळेत पूर्ण झाला का नाही. पण थंडी एवढी होती की ते पुढं होते काय, म्हणजे लिटरली बहुतेक ते पुढे पण गेले असावेत. पण ती उत्सुकता होती मला. परत 1-2 दिवसांनी मी ऑर्गनायझर्स यांना कॉन्टॅक्ट केला आणि असं सांगितलं, अशी नावं आहेत मुलांची. मग त्यांना फोन केला मी. मग कळलं की येस, त्यातल्या एकाने 22 तास 30 मिनिटामध्ये पूर्ण केला. 5 मिनिटं आधी गेला तो. त्यांचं जे स्वप्न होतं, प्रत्येकाची ध्येय असतात वेगवेगळी, त्यांचं ध्येय होतं, त्या ध्येयामध्ये त्यांनी कंप्लीट केला. आणि मला खूप समाधान वाटलं की थोडेफार कॉन्ट्रीब्युशन मी त्यांना देऊ शकलो आणि त्यांच्याकडून पण मला रोड रनबद्दल थोडंफार शिकायला मिळालं. सो येस, खूप छान वाटलं ते ऐकून. त्याचबरोबर सचिन दादाने पण छानपैकी हा ट्रेल रन पूर्ण केला. समथिंग 23 तासांमध्ये त्याने कंप्लीट केला. त्याचबरोबर श्रीहरी आणि अजून एक आमचे सहकारी होते, त्यांनी पण छान पद्धतीने कंप्लीट केला. आणि मस्त खूप लर्निंग होते या ट्रेल रनमधून आणि एक जबरदस्त अनुभव आला. मग मस्तपैकी मेडल घेतल्यानंतर त्यांनी ब्रेकफास्ट ठेवला होता, तो घेतला. तो घेतल्यानंतर मग सिंहगड बेसपर्यंत त्यांनी सोय केली होती ट्रान्सपोर्टची. पण मग म्हणलं सिंहगड बेसला जाण्यापेक्षा आपण डायरेक्ट इथून आपल्या घरी जाऊ. मग आपल्या PMPLच्या बसने मी छानपैकी कात्रजपर्यंत आलो, भारती विद्यापीठ, आणि तिथून मग घरी. आणि अशा पद्धतीने हा अल्ट्रा माउंटेन ट्रेल रन, माझ्या आयुष्यातला पहिला अल्ट्रा माउंटेन ट्रेल रन पूर्ण झाला. खूप छान अनुभव होता, मस्त अनुभव होता, मजा आली, जबरदस्त. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये की ह्या ट्रेल रनसाठी मी तयारी कशी केली होती आणि
तुम्हाला जर असा ट्रेल रन करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे, काय काय केलं पाहिजे, आपण बघूया पुढच्या व्हिडिओमधून. तोपर्यंत काळजी घ्या तुमची, तुमच्या कुटुंबाची. व्यायाम करा, चांगला डाएट ठेवा, आनंदी राहा, झोप चांगली घ्या, फिट राहा. काळजी घ्या. बाय.